जो संघ प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकेल आणि त्या संघासोबत जो पराभूत झालेला सेमीफायनल मध्ये संघ असेल त्याचा तृतीय क्रमांक येईल आणि जो संघ रनरअप राहील आणि त्या संघासोबत जो सेमीफायनल हारलेला आहे त्याचा चौथा क्रमांक येईल या स्पर्धेमध्ये, याची नोंद घ्यायची। नाही बसा तुम्ही, मला गरम व्हायला लागले। शिव छत्रपती 11 या संघाकडून सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सुनील पाटील नाना, एक घातक विस्फोटक फलंदाज। तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सचिन मराठे, आणखी एक विध्वंसक फलंदाज। गोलंदाजी ट्रॅकवरती मायरा 11 संघाचा आयकॉन खेळाडू आणि या स्पर्धेत ज्याच्या बॅट मधून धावांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे तोच रोहित पाटील। गोलंदाजीच्या ट्रॅकवरती लेट्स प्ले पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। सेमीफायनल क्रमांक 1 चा पहिला चेंडू पडतोय। पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट फटका सजवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल होतो। निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली। पुन्हा एकदा गोलंदाज निघालेला आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरून राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा। यावेळी मात्र मिस्टर शोक आहे, संधी क्रिएट झाली होती, खेळाडूच्या क्षेत्ररक्षकाच्या बोटाला चाटून चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेमध्ये गेलेला पाहायला मिळाला। एका धावेने स्कोर कार्ड मध्ये खातं ओपन केलं जातंय, अकाउंट खोललं जातंय, धाव संख्येचा श्री गणेशा केला जातोय। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सचिन मराठे, याही खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचे समोर पाहिले गेले तर सबसे कातील रोहित पाटील। चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, गुड लेंथ स्पॉटला चेंडू पिचिंग झाला, त्यानंतर मात्र सरळ यष्टीरक्षक स्वप्नील लांगरे यांच्या हाती विसावताना पाहायला मिळाला। डॉट बॉल येतोय। महत्वाच्या सामन्यामध्ये प्रत्येक डॉट बॉल आता मात्र दडपण आणण्याचं काम करणार आहे शिव छत्रपती 11 या संघाच्या वरती। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील। काय चेंडू हाताळलाय, वेग आणि फक्त वेग पाहायला मिळतोय। रोहित पाटील याच्या गोलंदाजीसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ देत। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या सेमीफायनल मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रोखून ठेवलंय। फलंदाजांना रोखण्याची किमया साकारलेली पाहायला मिळते आतापर्यंत, परंतु फलंदाज देखील काही कमी नाहीत। सुनील पाटील नाना आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला, त्यांच्याकडे क्षमता आहे षटकार चौकारांची बरसात करण्याची। यावेळी फिंगर्स रोल गतीमध्ये केलेलं परिवर्तन, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत। धाव अवांतर मिळते, अवांतर धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल, धाव फलक जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती। कमालीची मॅच रंगताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 1 मायरा 11 विरुद्ध शिव छत्रपती 11 या दोन्ही संघादरम्यान। यावेळी प्रचंड वेगावरती स्वार होऊन गोलंदाज रोहित पाटील याच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल येतोय। काय गोलंदाजी या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुरू आहे। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक लेंथ आणि अचूक टप्प्यावरती मारा पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळाय, काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, पाठबोरा करताय, चांगले क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पैकी देखील लाजवाब। षटक क्रमांक 1 मार्गस्थ होते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती फक्त 4 धावा। या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये खर्च केले गेले केवळ 4 धावा। तर यानंतर होणारा सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना आपण पाहणार आहोत। एका बाजूला
दादा बॉईज 11 तर दुसऱ्या बाजूला शिव मराठा 11 या दोन संघादरम्यान आपण सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅक वरती आणखी एक अपकमिंग सुपरस्टार, छोटा पॅकेट बडा धमाका, पॅकेट साइज डायनामाइट अर्थातच रोहन नायकवडी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पॅकेट साइज डायनामाइट आपल्याला पाहायला मिळतोय. याही गोलंदाजाकडे धारदार गोलंदाजी वेग आहे. फुलर लेनचा चेंडू त्याच्यावरती आक्रमण, चेंडूला पाठवले सीमा रेषा पार, ठोकलाय क्रॅकिंग षटकार. आता मात्र सुनील पाटील राणांनी देखील हात खोलले मोकळे केलेले पाहायला मिळत आहेत. आक्रमण चढवले, हल्ला चढवलाय, प्रति हल्ला केला जातोय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, संधी क्रिएट झाली होती परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीत. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. रोहन नायकवडीने देखील कमबॅक केलेलं पाहायला मिळालं. षटकार जरूर आला, त्यानंतरच एक संधी जरूर निर्माण केली होती परंतु वॅकेन्सी एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या रनवे वरून. याही वेळी स्ट्रेट बॅटने सीधी बॅट, नो बकवास, चेंडूला पाठवले. 1 डाऊन ओव्हर द रेस, सीमा पार, केएमजी चॅम्पियन ट्रॉफी, ब्रँडेड चौकार. या चौकाराबरोबरच धावफलक पाहिलं तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी सुनील पाटील नाना यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं जातंय. गोलंदाज रोहन नायकवडी यांच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केले. 4 चेंडूंमध्ये खर्च केले गेले 10 धावा, 1 षटकार आणि 1 चौकार जरूर आलाय परंतु 2 महत्वपूर्ण डॉट बॉल देखील या षटकामध्ये पाहायला मिळालेत. फुलर लेनचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने फटका खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेकी देखील लाजवाब, 1च धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने रोहित पाटील येथील चेंडूच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण, 1 हँडेड चेंडू कॅरी केला जातो, फेकी केली जाते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17 धावा. आता मात्र शांत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळाली. 2 षटकामध्ये 17 धावा गोळा केलेल्या आहेत. आता इथून पुढे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आता आक्रमक पवित्रा धारण करावं लागेल. एक्सिलेटर वरती पाय ठेवावा लागेल, वेग वाढवावा लागेल आणि ते वेग वाढवण्याचं काम नक्कीच पाहिलं गेलं तर सुनील पाटील नाना यांच्या माध्यमातून केलं जाईल. कर्तव्यदक्ष आहेत. पाहिलं गेलं तर मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत आणि पोलिसी दणका आता मात्र दाखवावा लागणार आहे. गोलंदाज निघाले स्वप्नील लांगरे. खोलवर टप्प्याचा चेंडू डावे यष्टीच्या बाहेरचा, पंचांचा इशारा येतोय. गोलंदाजाला दंडित केले जाते. व्हाईट बॉल येतोय. अवांतरने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. पहा आभाळाचं वातावरण झालेलं आहे, ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं. फिंगर्स रोल केले होते. आउटकट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. स्वप्नील लांगरे यांच्याकडे देखील अनुभव आहे. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवत आहेत आपल्या संघासाठी, कारण महत्वाचा सामना आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेतील फायनल मध्ये धडक मारणार आहे.
फुलटॉस चेंडू त्याचा खरपूस घेतलाय समाचार. सबसे हटके नाना के झटके ठोकला आणखीन एक क्रॅकिंग षटकार. 9+6 7 धावा गरिबीने 8 गेला षटकार ठोकलाय. 9+6 7 धावांचा इजाफा होतोय. 7 धावाने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता मात्र नाना देखील सांगतायत सबसे हटके नाना के फटके. आता मात्र कुठेतरी हात मोकळे केलेत, हात खुल्ले केलेले पाहायला मिळत आहेत. वादळ येते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा या समोरच्या दिशेने उडवलंय आणि पाठवलंय सीमा रेषा पार षटकार. एक चुकी किती महागात ठरते. कुठेतरी बॅट वरती बॉल नीटचा कनेक्ट होत नव्हता. तदनंतर लोअर फुल टॉस टाकला, नो बॉल टाकला. नानाने ते स्वीकारलं, षटकार ठोकला आणि पुढच्या बॉल वरती देखील षटकार ठोकलाय. बॅक टू बॅक चे 2 6 आलेत. तिसरा येईल का? स्वप्नील नांगरे यांच्यावरती आक्रमण चढवलंय. तिसरा येईल का? यावेळी मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाज स्वप्नीलाच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. नक्कीच सलगचा तिसरा आला नाहीये, डॉट बॉल आलाय. परंतु या षटकाचा विचार केला तर थोडस महागडं षटक पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल धर्मीला दान दिला जातोय. महत्वाच्या सामन्यामध्ये सुनील पाटील नानाला जीवनदान मिळतंय. पाहायचं या जीवनदानाचा कितपत फायदा उठवतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 33 धावांवरती. महत्वाच्या सामन्यामध्ये सुनील पाटील नाना सारख्या फलंदाजाला जीवनदान दिले. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं. पायाने चेंडू अडवलाय. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. 0 विकेट्स. आतापर्यंत चांगली फटकेबाजी पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्त. पंच 1 चेंडू शिल्लक आहे. पंच 5 चेंडू झालेत. चेंडू झालेले आहेत. हे बघा पहिला चेंडू वाईड आलाय. त्यानंतर परत एक डॉट बॉल, परत नो बॉल +6, परत फ्री हिटच्या बॉलवर 6, परत एक डॉट बॉल आणि परत 2 वेळा. अशा 5 बॉल झालेत. एक डॉट आहे की बघा पहिला वाईट 2 डॉट आहे. अरे तो ए 2 डॉट असून पण 5 होत आहे. पंच षटकामध्ये 2च डॉट बॉल आलेत ना. मग 2 डॉट बॉल आले तरी 5च बॉल झालेले आहेत. तुम्ही येऊन चेक करू शकता कारण पहिला बॉल वाईड होता. कसा आहे कोणत्याही टीमवर अन्याय होता कामा नये. सर्व टीम्स गावातीलच आहेत.
चला अखेरचा चेंडू शिल्लक असेल. संख्या स्कोर कार्ड वरती 35 धावा, 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील नांगरे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला नाना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू मिस टाइम शोधा, संधी क्रिएट झाले. पुन्हा एकदा चेंडू व्याखेन्स एरियामध्ये नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12.33 च्या सरासरीने 37 धावा. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती साई. पहिलाच बॉल ऑफ केलाय, फटका बसलाय. रोहित पाटील झेल खाली, अप्रतिम झेल. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल टिपलेला आहे. साईराज पाटील याला 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे अथर्व पवार यांच्याकडून. प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे साईराज साठी. प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे अथर्व पवार यांच्याकडून साईराज साठी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांग. व्हाईट बॉलने अवांतर धावेमध्ये भर पडते. धावफलक जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. अखेरच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. व्हाईट प्लस विकेट येते. व्हाईट प्लस विकेट येते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 39 धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट आली, तदनंतर लागोपाठचे 2 अवांतर चेंडू पाहायला मिळाले. आखूट टप्प्याचा चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी, त्याला मात्र डिस्पॅच केले. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 मोर सीमा पार, चौकार. चला बॉल द्यायचा, जुना चेंडू द्यायचा आहे. या चौकाराबरोबरच धावफलक पाहिलं तर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड, 43 धावा. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जातोय 1 बाउन्सी मारेशा पार. येतोय KGM चॅम्पियन ट्रॉफी ब्रँडेड चौकार. चला जुना चेंडू द्यायचा आहे. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेले आहेत.
सुनील पाटील नाना ऑन फायर पाहायला मिळतात. सलामीला आलेला हा फलंदाज अद्यापही मैदानाच्या आतमध्ये एक हाती खिंड लढवताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पावनखिंडीमध्ये बाजी प्रभूंनी एक हाती खिंड लढवली होती त्याच पद्धतीने या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये मैदानाच्या आतमध्ये एक हाती झुंज लढवतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 47 या आकड्यावरती. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक आहे परंतु यावेळी कोणतीही चुकी होत नाही. फलंदाज होतो झेलबाद. आणखीन एक विकेटचं बटन सायरस साठी पुन्हा एकदा 100 रुपयाचं कॅश प्राइज अथर्व पवार यांच्या माध्यमातून जमा केलेला आहे. बक्षिसांची खैरात आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अखेरच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक 38 या आकड्यावरती झेलबाद होऊन माघारी परततोय आपल्या संघासाठी. एक हाती खिंड लढवलेली परंतु अखेरच्या क्षणी मात्र फलंदाज झेलबाद होताना पाहायला मिळाला. साईराज पाटील याने जर प्रशांताची विकेट घेतली तर त्या विकेटसाठी अथर्व पवार यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे प्रशांताच्या विकेटसाठी. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होतोय धावचित. आणखीन एक विकेटचं पतन. नवीन फलंदाज दत्ता विजय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अखेरचा चेंडू फेस करण्यासाठी धावसंख्या स्थिर आहे 47 या आकड्यावरती. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना एका बाजूला शिव मराठा 11 तर दुसऱ्या बाजूला दादा बॉयज 11. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. दादा बॉयज आणि शिव मराठा 11. या मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू अवांतर धावेने भर पडते. धावफलक जाऊन पोहोचतोय 48 या आकड्यावरती. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फलंदाज होतोय झेलबाद आणि या विकेटसाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे अथर्व पवार यांच्या माध्यमातून. सन्माननीय श्री विलास पाटील दादा यांचं इथं आगमन झालेलं आहे. आयोजन कमिटीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 48 धावा जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. येणारे 24 बॉल बनवायचे आहेत 49 धावा. चला शिवछत्रपती 11 आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात जायचं आहे. दुसरा सेमीफायनलचा होणारा सामना एका बाजूला दादा बॉयज तर दुसऱ्या बाजूला शिव मराठा 11 विरुद्ध दादा बॉयज. सामन्याची नाणेफेक सन्माननीय श्री चाचा मराठे यांच्या शुभ हस्ते होईल. चला दोन्ही कॅप्टन यायचा. चाचा मराठे आपल्याला विनंती आपण यायचं आहे. द्या इकडं. चला शिवछत्रपती 11 आपल्याला विनंती आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जिंकणारा संघ
KMG चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व क्रमांक 4 चा पहिला फायनलिस्ट ठरणार आहे. कोणता संघ फायनल मध्ये जाणार येणारे 24 बॉल नक्कीच सांगून जातील. 24 चेंडू 49 ची गरज. चला शिवछत्रपती 11 आपल्याला विनंती, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. साई आलेत. साई यांना अखेरच्या षटकामध्ये बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळाला. चला बॅट्समन लगेचच मैदानात यायचं आहे. रोहन नायकवडे आणि रोहित पाटील ना. मायरा 11 या संघाकडून सलामीची जोडी मैदानात. एका बाजूला पाहायला गेलं तर आयकॉन खेळाडू रोहित पाटील स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पॅकेट साइज डायनामाइट अर्थातच रोहन नायकवडी. छोटा पॅकेट बडा धमाका. येणारे 24 बॉल बनवायचे आहेत 49 धावा. 24 चेंडू 49 धाव्यांची गरज. जिंकणारा संघ या स्पर्धेतील फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरणार आहे. शिव मराठा 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले दादा बॉयज 11 संघाला. चला पंचांना विनंती आहे सर, 4:20 झालेले आहेत. सामन्याला सुरुवात करा. वातावरणात कधीही बदल होऊ शकतो. गोलंदाजी मार्क वरती ज्या खेळाडूने या सामन्यामध्ये 38 धावांचं बहुमूल्य लक्ष टार्गेट उभा केले त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय. क्रॅकिंग षटकार. नवीन बॉल द्या. रोहित पाटील याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. टप्प्याचा चेंडू बॅटची कडा. फलंदाज जलबाद. पहिल्या विकेटचं पतन. बिग फिश इन द बिग बास्केट. मोठा मासा गळाला. रोहित पाटील बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज येण्यात नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती स्वप्नील लांगरे. आणखीन एक विस्फोटक फलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा षटकार ठोकण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा घेतल्याने फलंदाज झेलबाद झाला. नक्कीच पहिल्या चेंडूवरती सुरुवात चांगली केली होती, परंतु मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाही आणि त्यानंतर विकेट गमवावी लागली रोहित याला. याही वेळी आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं गेलं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता नशिबाची साथ देखील पाहायला मिळते शिवछत्रपती 11 या संघाकडे. कारण पाहिलं गेलं तर या फटक्यावरती नक्कीच 4 धावा लिहिल्या होत्या, परंतु नशिबाची साथ आहे त्याचमुळे हा फटका फक्त एकच धाव देऊन गेलाय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला रोहन नायकवडी. छोटा पॅकेट बडा धमाका पॅकेट साइज डायनामाइट. या सामन्यामध्ये डायनामाइट फोडावा लागेल. डॉट बॉल होते, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. नक्कीच थोडासा प्रेशर खाली आहे, दडपणा खाली आहे, हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मेगा फायनलचं तिकीट 4 चेंडू झालेत. जिंकणाऱ्या संघाला मेगा फायनलचं तिकीट मिळणार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. मनगटाच्या सहाय्याने वळवण्याचा प्रयत्न, झेल धरणीला दान दिला गेलाय. धावचीची संधी, कलेक्शन खराब. महत्वाच्या सामन्यामध्ये एका चेंडूवरती काय काय घडताना घडले पहा. झेल सुटला, धावचीची संधी निर्माण झाली, ती देखील सुटली. गोलंदाजाने करायचं तरी काय. चुकी देखील कलेक्शन करताना गोलंदाजाचीच झालेली आहे. धाव संख्येत 2 ने भर पडेल, धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. यावेळी मात्र चांगला चेंडू, डॉट बॉल होतो. षटक क्रमांक 1 मार्क असतो. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. येणारे 18 बॉल बनवायचे आहेत 40 धावा. 18 चेंडू 40 च समीकरण. कोण होणार KMG चॅम्पियन ट्रॉफी पर्व क्रमांक 4 चा मानकरी. कोण जाणार फायनल मध्ये, कोणाला मिळणार फायनलचं तिकीट. येणारे 18 बॉल मध्ये 40 धावा जर बनवल्या तर मायरा 11 फायनल मध्ये धडक मारेल आणि 18 बॉल मध्ये 40 धावा जर डिफेंड केल्या तर शिवछत्रपती 11 हा संघ फायनल मध्ये धडक मारेल. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रशांत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील लांगरे. हार्ड हिटर फलंदाज आहे. हार्ड हिटिंग करावी लागेल या सामन्यामध्ये आपल्या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर. प्रशांत पाटील यांना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाचारण केले गेले. येणारे 18 बॉल 40 ची गरज. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चांगले क्षेत्ररक्षण. समीकरण बदललं गेलं. येणारे 17 बॉल 39 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला रोहन नायकवडे आहेत.
या खेळाडूकडे देखील अपेक्षा असणार आहेत संघाच्या. खोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे बनतील फक्त दर्शक. चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. केएमजी चॅम्पियन ट्रॉफी ब्रँडेड षटकार. हा मूर्ती लहान आहे या खेळाडूची परंतु कीर्ती महान आहे. पॅकेट साइज डायनामाइट आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. रोहन याने जर धमाका केला तर त्या धमाक्यामध्ये शिवछत्रपती 11 हा संघ सेमीफायनल मध्ये पराभूत होताना पाहायला मिळेल. चला हाईटचा वाईट दिलेला आहे पंचांनी नक्कीच. 1 फॉर दी ओव्हर कळवलं देखील जात आहे. धाव संख्येत 1 ने भर देखील पडेल. धावफलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. यावेळी मात्र पायावरील चेंडू त्याला फक्त फ्लिक केले. फलंदाज होतो झेलबाद. आणखीन एक विकेटचं पतन. रोहन बॅक टू द डगआउट. सतरा आकड्यावरती दुसरा धक्का बसलेला आहे. रोहन माघारी परतते. नवीन फलंदाज दीपक नायकवडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. युनाइट नंबर 4 वरती 4थ्या क्रमांकावरती प्रमोट केला गेलाय. प्रशांताने आता मात्र शांत केलंय मायरा 11 संघाच्या फलंदाजांना. खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. अद्यापही 31 धावांची गरज आहे. स्वप्नील नागरे स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र खराब चेंडू खराब यष्टीरक्षण. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय व्हाईट प्लस नशिबाचा चौकार. आता मात्र समीकरण बदललं गेलं. येणारे 14 बॉल बनवायचे आहेत. 26 धावा. 14 चेंडू 26 ची गरज. या चौकाराने आता मात्र संजीवनी देण्याचं काम केलंय मायरा 11 संघाला. जर पाहिलं गेलं तर यष्टीरक्षकाकडून झालेली चुकी आणि त्यानंतर चेंडू सीमा पार देखील गेलेला पाहायला मिळाला. येणारे 14 बॉल 26 ची गरज. गोलंदाज निघालेत स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील नांगरे. दांडी गुल. लाकूड तोड गोलंदाजी. फर्निचर डिस्ट्रॉय केले आणि या सामन्यामध्ये शिवछत्रपती 11 या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. येणारे 13 बॉल 26 ची गरज. पहा या महत्वाच्या सामन्यामध्ये मायरा 11 संघाचे हुकमाचे इक्के पत्त्याच्या खेळाच्या डावाप्रमाणे पडताना पाहायला मिळालेत. लागोपाठच्या अंतरावरती गमावलेल्या विकेट आणि त्याचमुळे थोडासा अडचणीमध्ये सापडलाय मायरा 11 हा संघ.
हुकमाचे एक्के या महत्वाच्या सामन्यामध्ये चाललेले नाही आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिळणाऱ्या एका धावेने षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर काय होती 24 धावा. येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 25 धावा. 12 बॉल 25 ची गरज. चला थोडस स्पीडअप करायचंय मित्रांनो. 4:30 वाजून गेलेले आहेत. 12 बॉल 25 ची गरज आहे. अर्धा टप्पा पूर्ण झालाय. अजून अर्धा टप्पा गाठायचा आहे. येणारे 12 बॉल बनवायचे आहेत 25 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन मराठे. 12 चेंडू 25 ची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन मराठे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र मायरा 11 संघाचा डगआउट थोडासा शांत आहे. चांगला फटका खेळ आहे. दत्ता यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धावेने समीकरण बदललंय. येणारे 11 बॉल बनवायचे 24 ची गरज. तसं म्हटलं गेलं तर फक्त 4 षटकारांची गरज आहे. परंतु सामना कोणत्याही क्षणी कोणत्याही बाजूने फिरू शकतो. कोणता फलंदाज या मायरा 11 संघासाठी हा सामना फिनिश करेल. 11 बॉल 24 ची गरज. आलाय पहिला मोठा फटका. आलाय का? हो आलाय. पहिला मोठा फटका आलाय. चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार. समीकरण बदललं गेलं. येणारे 10 बॉल 18 ची गरज. अद्यापही 3 षटकार खेचावे लागतील मायरा 11 संघाला फायनल मध्ये धडक मारायचे असेल तर. येणारे 10 बॉल 18 ची गरज. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. समीकरण बदललं गेलंय. येणारे 9 बॉल 16 ची गरज. 9 चेंडू 16 ची गरज. तसं म्हटलं तर 2 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे हा सामना फिनिश करण्यासाठी. 9 चेंडू 16 ची गरज. लोअर फुलटा चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्रायकिंग एंडला फेकी. फलंदाज धावचीत. समीकरण बदलतंय. 8 बॉल 15 ची गरज. येणारे 8 बॉल 15 ची गरज आहे. काय गरज नव्हती दुसऱ्या धावेची. परंतु मोह आवरला नाही. स्वतःकडे स्ट्राईक हवी होती आणि त्यानंतर विकेट देखील सॅक्रिफाईस करावी लागेल. स्वतः संघ मालक. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील. येणारे 8 बॉल 15 ची गरज आहे. आता मात्र सर्वस्वी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागणार. 8 बॉल मध्ये 15 बनवाव्या लागणार जर संघाला फायनल मध्ये घेऊन जायचं आहे. 8 बॉल 15 ची गरज. येणारे 8 बॉल 15 ची गरज. सचिन मराठे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला जयेश पाटील स्वतः संघ मालक. 8 बॉल 15 ची गरज. पहिलाच बॉल सुरेख एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 7 बॉल बनवायचे आहेत 13 धावा. 7 चेंडू 13 ची गरज. हा चेंडू अत्यंत महत्वाचा दोन्ही संघाच्या दृष्टीने. 7 चेंडू 13 ची गरज. उडाला महत्वाचा मस्त लीडर
सांगितलं मी आलो आणि दाखवून दिलं की मी का आलो या मैदानाच्या आतमध्ये. समीकरण पूर्णपणे बदललं या सामन्याचं. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी गरज 7 धाव्यांची. 6 चेंडू 7 ची गरज. आता मात्र कुठेतरी मायरा 11 या संघाच्या डगआउट मध्ये खेळाडूंच्या चेहऱ्यावरती थोडस स्मित हास्य पाहायला मिळालं, कारण सामन्याच्या जवळ आलेले आहेत. येणारे 6 बॉल 7 ची गरज. मस्ट निडेड होता तो षटकार आणि तो षटकार ठोकला कोणी तर स्वतः संघ मालक आहेत. आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन जायचंय आणि तोच निर्धार करून मैदानावरती आले आणि त्यानंतर षटकार ठोकला. 6 चेंडू 7 ची गरज आहे. कोणता गोलंदाज येईल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सौरभ चौगले आहे. 6 बॉल 7 ची गरज. जयेशच्या एका षटकारासाठी गणीभाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. येणारे 6 बॉल 7 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आर्यन. पहिलाच बॉल उडवला. पहिल्याच बॉल वरती षटकार. आता मात्र मायरा 11 संघ खुश आहे. का खुश आहे? कारण फायनलचं तिकीट आता 1 धावेने कमी पडले. 1 धाव फक्त कमी आहे आणि 1 धाव पूर्ण झाली की फायनलचं तिकीट मायरा 11 संघाच्या नावावर. येणारे 5 बॉल 1 धावेची गरज. काय सामना रंगतोय पहा. महत्वाचे फलंदाज बाद झाले, परंतु संघ मालक पाठीमागे होते. त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं मी हे करू शकतो आणि करून दाखवलं देखील आहे. 7 बॉल मध्ये 13 ची गरज असताना महत्वाचा षटकार ठोकला आणि फायनल मध्ये एंट्री मायरा 11 संघाची. कॉंग्रॅच्युलेशन्स मायरा 11 संघ. अप्रतिम परफॉर्मन्स या सामन्यामध्ये. पहा, महत्वाचे खेळाडू बाद जरी झाले तरी खालच्या फलंदाजांनी सामना जिंकून दिला आणि फायनल मध्ये एंट्री केली. जयेश आणि सौरभ यांच्यासाठी संजू बाबा यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेला आहे.